हॅलो, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन। तर आज पुन्हा एकदा आपण आलो आहे एका सुंदर अशा रांगोळीसोबत। आजची रांगोळी खूपच वेगळी असणार आहे आणि आता श्रावण सुरू झाला आहे, तर आपला सभोवतालचा परिसर अगदी पानाफुलांनी कसा बहरून गेलेला आहे। तर त्याच दृष्टीने त्या अनुषंगाने आपण आजची ही रांगोळी साकारणार आहोत। तर आजच्या रांगोळीमध्ये मी चमच्याचा वापर करून आजची रांगोळी पूर्ण काढणार आहे। तर अशा पद्धतीने कोणी नवीन शिकणारे जरी असतील तरी त्यांनाही ही रांगोळी अगदीच साध्या पद्धतीने काढता येणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची रांगोळी नक्की ट्राय करून बघा। तुमच्या कमेंट्सद्वारे रांगोळीविषयीची जी पण तुमची मतं आहेत ती कमेंट्सद्वारे कळवा। तर अशा पद्धतीने मी ग्रीन कलरची इथे दांडी काढली आहे आणि वरती आधी 4 डॉट्स देऊन ते चमच्याच्या मदतीने असे खाली ओढून घेतलेत। आधी थोडेसे स्प्रेड केलेत आणि मग खालच्या साईडला स्ट्रोक मारले। 4 2 1 अशा मी पाकळ्या काढल्यात आणि त्याचं मोठं फूल बनवले। त्याच्यानंतर खाली अशा पद्धतीने ग्रीन कलरची दांडी काढून साईडला पण 2 फांद्या मी काढल्यात। ती खालचीच फांदी एक वरती जाताना दाखवली आहे आणि त्याच्यावर पण व्हाईट कलरची 3-3 डॉट्स देऊन चमच्याच्या मदतीने त्याची फुलं बनवली आहेत। खूपच सोपी पद्धत आहे आणि अगदी कोणीही काढू शकेल अशा पद्धतीने ही रांगोळी काढता येते। तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा। इथे त्या व्हाईट पाकळ्यांवर मी ऑरेंज आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। थोडेसे शेडिंग दिले अशा पद्धतीने। जर तुम्हाला काही वेगळं यात ट्राय करायचं असेल, कलर किंवा अजून काही व्हेरिएशन्स द्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि रांगोळी अधिकच सुंदर बनवू शकता। तर इथे अशा पद्धतीने मी प्रत्येक फुलाला ग्रीन कलरचा देठ इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे त्या साईडला सुद्धा एक असा तुरा मी काढला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही एकच रांगोळीची डिझाईन आज बघणार आहोत। आपल्या चॅनलवरील इतर रांगोळ्या बघितल्या नसतील तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा। आजची रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटूयात पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।